नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या आपल्याला पाठामध्ये पाहायचं आहे 9वा चॅप्टर ऑप्टिक्स. या ऑप्टिक्समध्ये आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की लाईट रे आपल्याला स्टडी करत असताना 3 वेगवेगळ्या भागामध्ये आपण त्याची कॅटेगरी पाडलेली आहे. त्यानंतर आपण त्याचे 3 लॉज पाहिलेले आहेत. आता आपण 4th लॉ पाहण्यासाठी आपल्याला रिफ्रॅक्शन फेनॉमेना पाहायचे आहे. रिफ्रॅक्शन फेनॉमेना आपण 5वी ते 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये पाहिलेला आहे की लाईट रे हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होत असताना तो काय होतो, नॉर्मल पाशी बेंड होतो आणि त्याची डायरेक्शन चेंज होते. आणि या फेनॉमेनाला आपण काय म्हणलेलं आहे की रिफ्रॅक्शन फेनॉमेना आहे. आता हाच लॉ आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे. कशा पद्धतीने आपल्याला लॉ मांडता येते या ठिकाणी आपण आकृती कन्सिडर करूया. एक्स वाय प्लेन आहे. एक्स वाय हा या ठिकाणी बाउंड्री आहे, हा प्लेन आहे पूर्ण. याच्यामध्ये आपण मीडियम N1 वरचा मीडियम आहे एअर मीडियम, आणि मीडियम N2 आहे हा डेन्सर मीडियम आहे. आणि PQ रेज काय, इन्सिडेंट रे. एखादा रे हा इन्सिडेंट झाला या बाउंड्रीमध्ये इन्सिडेंट झाल्यामुळे तो काय होईल की रिफ्रॅक्ट होईल, आणि रिफ्रॅक्ट झाल्यामुळे या ठिकाणी तो रे काय होईल, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये प्रपोगेट होत असताना विच इज बेंट टुवर्ड्स दी नॉर्मल इफ द मीडियम शुड बी डेन्सर. म्हणजे मीडियम जेवढं काही डेन्सर होईल, डेन्सर मीडियम मधून रे हा प्रपोगेट होत असेल, रिअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये प्रपोगेट होत असेल तर तो बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल कडे झुकल्या जाईल. आणि डेन्सर मीडियम मधून तो रिअर मीडियम मध्ये जात असेल तर तो अवे फ्रॉम दी नॉर्मल जाईल. लक्षात घ्या. आता आपल्याला या ठिकाणी लॉ आपल्याला सांगण्यासाठी आपण या ठिकाणी एक साधं रे डायग्राम आपण कन्सिडर केला. आणि यामध्ये इन्सिडेंट रे इन्सिडेंट झाला या बाउंड्री मध्ये, बाउंड्री सरफेसचा 2 मीडियम मध्ये इंटरफेस झाला, इंटरॅक्ट झाला, आणि इंटरॅक्ट पॉइंट हा Q पॉइंट आहे. त्यामुळे काय झालं या ठिकाणी विच फॉर्म्स रिफ्रॅक्टेड रे विच इज बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. मग आता आपल्याला पहिला लॉज या ठिकाणी काय मांडता येईल किंवा सांगता येईल की रिफ्रॅक्टेड रे lies in the plane formed by incident ray and normal drawn at the point of incident. नॉर्मल कुठून ड्रॉन केली आपण, या इन्सिडेंट रे ज्या ठिकाणी इन्सिडेंट झाला तिथून आपण नॉर्मल एक स्ट्रेट लाईन, परपेंडिक्युलर लाईन आपण त्या ठिकाणी Q पॉइंट वर ड्रॉन केली, आणि ही झाली नॉर्मल. आणि या नॉर्मल मुळे काय झालेलं आहे की इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे 2 वेगवेगळ्या साइडला आलेले आहेत. अँड 2 रेज आर आयदर साइड ऑफ दी नॉर्मल. दिस इज अ लॉज ए. ए लॉ सांगता येईल. आता यामधला बी लॉ आपल्याला काय सांगता येतो की बी लॉ हा आपल्याला स्टेटमेंट सांगण्यासाठी स्नेल्स लॉ आपल्याला त्या ठिकाणी वापरावा लागेल. स्नेल्स लॉ काय सांगतो किंवा स्नेल्स लॉ या ठिकाणी काय सांगता येईल की कोणताही लाईट रे हा 2 मीडियम मध्ये, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ज्या वेळेस प्रपोगेट होतो त्यावेळेस when the light travels from one medium to another medium in a pair of medium, the ratio of sine of incident angle to the ratio of sine of refracted angle is always constant, and that constant term is called as a refractive index of this medium. त्या मीडियमचा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा असतो आपल्याला सांगता येईल. आपण या ठिकाणी काय कन्सिडर केलं, मीडियम N1 आणि मीडियम N2. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल या ठिकाणी स्नेल्स लॉ नुसार आपल्याला काय लिहिता येते की या ठिकाणी साइन ऑफ θ1 डिवायडेड बाय साइन ऑफ θ2 इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1. कसं लिहिलेलं आहे हा लॉ सांगतो.
काय सांगतो हा लॉ सांगतो, स्नेल्स लॉ. म्हणून स्नेल्स लॉचं स्टेटमेंट आपल्याला कसं लिहिता येईल या पद्धतीने तरी स्टेटमेंट लिहा. किंवा काय लिहिता येते n1 sin θ1 medium into sin θ1 equal to n2 sin θ2 sin θ1 sin θ2 असं लिहिता येईल तुम्हाला. हा झाला याच्यामधला बी लॉ तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल. बी लॉ काय सांगता येईल की साइन रेशो ऑलवेज कॉन्स्टंट विच इज गिवन बाय द स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ ना आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल बी लॉज त्या ठिकाणी आपल्याला मांडता येईल. हा झाला ए लॉ. आपल्याला बी लॉ काय मांडता येईल याच्यावरून आपल्याला बाय युजिंग स्नेल्स लॉ गिवन पेअर ऑफ मीडिया light travel from one medium to another medium which is given by Snell's law. स्नेल्स लॉ नुसार आपल्याला सांगते की काय n1 sin θ1 बरोबर आहे n2 sin θ2. म्हणजे स्नेल्स लॉ काय सांगतो गिवन पेअर ऑफ मीडिया व्हेन द लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम इट इज अ रेशो ऑफ sin θ1 to sin θ2. Sin of incident angle to the sin of refracted angle. Hence आपल्याला या स्टेटमेंट वरून काय लिहिता येते sin θ2 sin θ1 डिवाइडेड बाय काय करायचं आहे sin θ2. sin θ2 ला इकडे आणा n2 डिवाइडेड बाय n1. मग n1 जर काही एअर मीडियम असेल n1 इक्वल टू 1 असेल एअर मीडियम मध्ये n1 ची किंमत 1 असेल n2 डिवाइडेड बाय n1 इज ऑलवेज कॉन्स्टंट and that constant term is a refractive index. त्याला काय म्हटलेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डेन्सर मीडियम. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढता येईल आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय सांगता येईल या ठिकाणी जर लाईट रे हा प्रोपोगेट होत असेल तर हा रेशो काय असेल डेन्सर मीडियम टू रियर मीडियम और एयर मीडियम n2 बाय n1 याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणता येते. अनेदर डेफिनेशन आपल्याला दुसरी डेफिनेशन काय सांगता येईल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय सांगता येईल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ पॅरामीटर आहे आणि याची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येते लॉच्या नंतर आपल्याला पाहिजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाने रिप्रेझेंट करतो म्यू और n आपण रिप्रेझेंट करतो आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असेल इट इज अ रेशो ऑफ लाइट इन व्हॅक्यूम c डिवाइडेड बाय लाइट इन मीडियम. यालाच आपण काय म्हणलेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय की प्रकाशाचा हवेतील किंवा व्हॅक्यूम मधला व्हेलॉसिटी स्पीड डिवाइडेड बाय मीडियम मधली स्पीड. मग आता या ठिकाणी आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आपल्याला माहित असेल n. n म्हणजे काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. ग्लास किती आहे 1.55 ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. वेलोसिटी ऑफ लाइट किती आहे 3 × 10⁸ मीटर आहे. cm तुम्हाला काढायचे. मीडियम मध्ये प्रोपोगेट झालेला वेलोसिटी किती आहे या ग्लास मध्ये त्याची वेलोसिटी किती असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहित असेल तर n = c डिवाइडेड बाय cm. 1.5 आहे
CM बरोबर काय लिहिता येईल याला, C म्हणजे वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम. 1.5 ला कसं लिहिता येईल, 3/2 लिहिता येईल तुम्हाला. 3/2 म्हणजे 1.5. हा 3 कॅन्सल, हा डिवाइड मध्ये आहे, कुठं जाईल, न्यूमरेटर मध्ये जाईल. 2 × 10⁸ काय झालं, मीटर पर सेकंद. म्हणजे प्रकाशाचा वेग आपल्याला या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मुळे काढता येईल. दॅट इज द सिग्निफिकंट ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ टर्म. We have to say that which term is a refractive index. It is the ratio of velocity of light, or it is also the ratio of the refractive index of one medium to another medium. एका मीडियमचा दुसऱ्या मीडियमशी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय सांगता येते आपल्याला, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय, N2 म्हणजे ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि N1 म्हणजे एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. हा रेशो आपल्याला काय सांगता येते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यालाच काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. कोणत्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण N रिप्रेझेंट करतो. आता आपण पाहूया या ठिकाणी पुढचा लॉ आपण त्या ठिकाणी पाहायचा आहे. स्नेल्स लॉ तुमच्या लक्षात आलेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट पार्ट. या ठिकाणी हा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला मीडियम टू एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लिहित असताना कसा लिहितो, या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहिण्याची पद्धत कशी आहे पहा. आता हा झाला एअर मीडियम N1 आणि N2. लिहिताना कसं लिहितो, एक लाईट रे हा पहिल्या मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये प्रपोगेट झाला, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1N2. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय लिहिता येते, N2 डिवायडेड बाय N1. N2 डिवायडेड बाय N1 इज ऑलवेज कॉन्स्टंट. हा झाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N म्हणजे डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. One itself indicates that light travel from medium 1 to medium 2. एका मधून दुसऱ्या मीडियम मध्ये तो लाईट काय झालेला आहे, या ठिकाणी ट्रॅव्हल झालेला आहे. यानुसार आपण काय घेतलेलं आहे, नवीन पॅरामीटर पाहिला ज्याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची टर्म आपण कशाशी रिलेटेड आहे, दिस इज अ अँगल साइन थीटा बाय θ1 बाय θ2. म्हणजेच हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला काय देता येते, 1N2 बरोबर N2 डिवायडेड बाय N1 विच इज सिमिलर टू साइन θ1 डिवायडेड बाय साइन θ2. म्हणजे या प्रकारे आपल्याला रिलेशन काय करता येते, वेगवेगळे रिलेशन्स त्या ठिकाणी आपल्याला मांडता येतात. दिस इज अ concept regarding the refractive index. And refractive index we have to understand, or we have to know that refractive index of the concept. आणि या पद्धतीने आपण त्याचे फॉर्म्युले त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आता पुढील भाग आपण पाहूया. नेक्स्ट पार्ट पाहून घ्या. ते पाहून घ्या. वरच्या याच्यामध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इज द प्रॉपर्टी. दस व्हॉट इज दॅट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट विच इज कॉल्ड अ प्रॉपर्टी. हाऊ दिस प्रॉपर्टी ऑकर्स, दिस प्रॉपर्टी ऑकर्स ड्यू टू द रिफ्रॅक्शन फेनॉमेना बाय द चेंजेस इन द refractive index. If the refractive index is different, when the light travel from one medium to another medium, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट प्रपोगेट झाल्यामुळे काय होईल की या ठिकाणी त्या प्रकारची रिफ्रॅक्शन फेनॉमेना तयार होईल. आणि या रिफ्रॅक्शन फेनॉमेनामुळे काय होईल की त्याची स्पीड चेंज होईल. आपण स्पीड पाहिली काढली त्या ठिकाणी
एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम, जसा तो डेन्सर मीडियम मध्ये जाईल तशी तशी त्याची स्पीड काय होईल, कमी कमी होत जाईल. मग या ठिकाणी वेव्हलेंथ सुद्धा त्याची बदलू शकते. त्याच्यानंतर तो डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन बदलू शकते. बेंड टुवर्ड्स द नॉर्मल, डायरेक्शन शुड बी चेंजेस. रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जात असताना त्याची डायरेक्शन सुद्धा चेंज होते. म्हणजे या प्रॉपर्टीज लाईटच्या रिफ्रॅक्शन मुळे काय झालेले आहेत, चेंजेस झालेले आहेत, बदलतात. दीज आर द कॅरेक्टर्स ऑफ द रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनचे कॅरेक्टर सांगता येईल आणि या प्रॉपर्टीला आपण रिफ्रॅक्शन प्रॉपर्टी म्हणतात. ही प्रॉपर्टी these property changes out due to the refraction phenomena. रिफ्रॅक्शन फेनॉमेना मुळेच काय होईल, या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या ठिकाणी बदलला की ही प्रॉपर्टीज चेंज झालेली आहे, हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येऊ शकते. आता आपण पुढील भाग पाहूया, इलस्ट्रेशन ऑफ द रिफ्रॅक्शन. इलस्ट्रेशन ऑफ द रिफ्रॅक्शन मध्ये आपण काय कन्सिडर करूया की या ठिकाणी काही वेळेला आपल्याला एखाद्या आपण तळ्याकडे पाहिलं तर तळ आपल्याला खोल दिसणार नाही. असं का होते, तर या ठिकाणी आपण रे डायग्राम द्वारे त्याचं इलस्ट्रेशन करूया. दॅट इलस्ट्रेशन इज ड्यू टू द रियर अँड ॲपरंट वेव्हलेंथ. या दोन वेव्हलेंथ मुळे अशा पद्धतीचं होते. हे डायग्राम द्वारे आपण पाहूया. आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इलस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन या याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक ग्लास स्लॅब आहे. या ग्लास स्लॅब मध्ये ओ या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ओ ऑब्जेक्ट हा नॉर्मल पासून x एवढ्या अंतरावर आहे, म्हणजे इथून एवढा अंतर x झालेलं आहे. आता आपण पाहूया की ज्या ठिकाणी हा लाईट रे वरून पाहत असताना, आपल्याला वरून व्ह्यू घेत असताना या ठिकाणी ऑब्जेक्ट हा या ठिकाणी आहे. हा रेज कसा जाईल, डेन्सर मीडियम कडून इन्सिडेंट झाला या नॉर्मल मध्ये. हा झाला इन्सिडेंट अँगल. इन्सिडेंट अँगल या ठिकाणी इंटरफेसला आला आणि तो नंतर आपल्या या ठिकाणी डोळ्याला त्या ठिकाणी दिसला. डोळ्याला दिसलं या ठिकाणी रिफ्रॅक्टेड रे. हा झाला कोणता तुमचा रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्शन झालं. रिफ्रॅक्शन झाले या ठिकाणी अँगल आर आपण काढला, परंतु ऍक्च्युअली हा आर अँगल कुठून आल्यासारखं दिसेल आपल्याला. या ठिकाणी आपण याला पुढे एक्सटेंड केलं स्ट्रेट लाईन, तर या ठिकाणी आपण स्ट्रेट रेषा मारली. जी रेषा आपण या ऑब्जेक्टच्या सरळ रेषेला जोडली, त्यामुळे या ठिकाणचा अँगल आर आणि हा अँगल आर सारखाच आहे. इथलचा अँगल सुद्धा आर सारखाच आहे जॉमेट्रिकली आपण त्याचा जर विचार केला तर. मग त्यामुळे आपल्याला काय वाटेल की या ठिकाणी जो काही ऑब्जेक्ट आहे हा तळाचा ऑब्जेक्ट, आपल्याला त्याची इमेज कुठं तयार झालेली दिसेल, या ठिकाणी अलीकडेच आपल्याला त्याची इमेज दिसेल. त्यामुळे आपल्याला काय दिसलं जाईल की तळाचं जो काही ठिकाण आहे, तळाचं ठिकाण तो या ठिकाणी वर आल्यासारखं दिसेल, म्हणजे या ठिकाणचं डिस्टन्स कमी झाल्यासारखं दिसेल. ऍक्च्युअल रिअल डिस्टन्स एवढा आहे. म्हणजे समुद्राच्या तळामध्ये आपण पाहत असताना लाईट हा काय होतो, रिफ्लेक्ट होत असताना, इन्सिडेंट होतो या मीडियम मधून वरच्या मीडियम मध्ये जात असताना त्या ठिकाणी लाईट काय होतो, बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल असेल. परंतु रिअर मीडियम मध्ये जात असताना बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल, आणि नॉर्मल कडे जात असताना हा रेज आपण एक्सटेंड केला तर आपल्याला काय भासलं जाईल डोळ्याला की हा रेज कुठून आलेला आहे, या ठिकाणाहून, या पॉइंट वरून आल्यासारखा दिसेल. त्यामुळे याची डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स ए आहे, त्याला आपण ॲपरंट डिस्टन्स म्हणतो. आणि आर म्हणजे काय, रिअल डिस्टन्स. हे झालं रिअल डिस्टन्स आणि ॲपरंट डिस्टन्स. त्यामुळे आपण तळ्याकडे पाहिलं तर त्यावेळेस तळ्याचा जो काही भाग असेल नदीचा किंवा तळ्याचा,
तो खोल भाग असेल, परंतु तो खोल भाग आपल्याला काय दिसेल या ठिकाणी, तो खोल नाही असं जाणवेल. कारण का, तर या रिफ्रॅक्शन फेनॉमेनामुळे आपल्याला त्या ठिकाणी जाणवल्या जाते. डेन्सर मीडियममुळे काय होईल, लाईट काय होतो, लाईट शुड बी बेंड्स when one medium to another medium light will be bends. डेन्सर कडून रेअर कडे जात असताना तो बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल होईल आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इमेज कुठं तयार होईल, या ठिकाणी इमॅजिनरी पॉइंटला ती इमेज तयार होईल आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी डेप्थनेस आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी एन वॉटर कसा काढायचा आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर जर का आपल्याला काढायचा असेल, एन वॉटर इक्वल टू, आपल्याला तळ्याची डेप्थ माहित असेल तर आपल्याला त्या पद्धतीनं काय करता येते, काढता येते. तळ्याची आपल्याला रिअल डेप्थ माहित असेल, रिअल डेप्थ आपल्याला माहित असेल मीटर मध्ये, आणि या ठिकाणी ऍपरंट डेप्थ जर का दिलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. एन वॉटर इक्वल टू रिअल डेप्थ डिवायडेड बाय ऍपरंट डेप्थ, किंवा आपल्याला वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहित असेल तर आपल्याला ऍपरंट डेप्थ या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येते. या फॉर्म्युल्याने आपल्याला ऍपरंट डेप्थ हे काढता येते आणि याच्यावर काय आधारित प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल, सॉल्व्ह करता येतात.